माझ्याकडे जिल्हा अध्यक्ष पदाची पुढे आल्यानंतर प्रथमच हे शिबिर आपण सर्व पुन्हा एवढ्या टेम्परेचरमध्ये इथं आले याच्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. माझे ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन भाऊ, अहमदाबाद भाऊ, सपकाळ सर, आमचे कवी शरद भाऊ, चोरे साहेब, धनंजय भाऊ, जे सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी यांनी एवढा वेळ काढून इथं आले याच्याबद्दलही मी त्यांचे धन्यवाद मानतो. सर्वात महत्त्वाचं बहुतेक सोबत जुळल्याचा आम्ही जेव्हा हा कर्जमुक्तीचे फॉर्म चळवळ आधी उभी केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र लेवलला म्हणजे एक कार्यक्रम घेतला. त्या समोरच्या गोदाममध्ये जेव्हा कार्यक्रम घेतला होता आमची अशी अपेक्षा होती की 1000 लोक त्या कार्यक्रमाला येतील. गजानन भाऊ त्या कार्यक्रमाला होते आणि पुढच्या 1000 लोकांचे जेवण बनवलं 500-600 लोकांचं. तिथं 200-150-200 लोक आले. बोलण्यासाठी कुणी नव्हतं. एक आमचे आता पत्रकार गेले शंकर भाऊ, 4-5 लोक होते. मला सर्व करावं लागलं, भाषण परिचय वगैरे दिला आणि सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही भाऊ आणि आम्ही एका ठिकाणी बसतो. भाऊंनी जेव्हा एक फडफड डोळ्यात पाणी आणले म्हणजे मन करून आलं त्यांचं की राजा म्हणे आपण एवढं करतो, आपल्याकडे सर्व गोष्टीची सुविधा आहे. आज हे एवढं वेलनंदनीचं सर्व परिसर आपण त्या किसान ब्रिगेड सर्व आपल्या मंडळीसाठी उपलब्ध करून देतो, बसण्याची व्यवस्था देतो, जेवणाची व्यवस्था करून देतो. आणि आज एवढे प्रसार माध्यम आहेत, जसं मोबाईलमध्ये सर्व आता सुविधा आहेत, सर्व प्रकारचे प्रसार माध्यम आहेत, वाहतुकीची व्यवस्था आहे, सर्व चळवळ हे आहे. आणि त्या काळात ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जे संकल्पना केली आणि 4-5 मावळ्यांना सोबत घेऊन एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं, त्या काळात काही सुविधा नव्हत्या. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळ उभी केली, भारतभर पूर्ण चळवळ उभी करून आज जे कार्य त्यांचं किंवा गाडगे महाराजांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, या महापुरुषांनी जे कार्य केलं तेव्हा काही सुविधा नव्हत्या. आज आपल्याकडे एवढ्या सुविधा असून शेतकऱ्यांसाठी आपण सर्व गोष्टी करून ह्या गोष्टी होत नाही. हा कळकळा त्यांनी जेव्हा मनापासून असा म्हणजे डोळ्यात पाणी आणून ते आणलं, त्या दिवसपासून मी हे ठरवलं. माझी कुठलीही अपेक्षा नाही कुठंतरी राजकारणात उभं राहणे किंवा काही करणे, पण शेतकऱ्यांसोबत शेतभाऊ सोबत हे आयुष्यभर आपल्याला काम करायचं आहे हे मी मनापासून ठरवलं आणि मी करत राहणार. आणि काही माझे जे ज्येष्ठ मंडळी त्यांना थोडं असं वाटलं की आपल्याला बोलण्याची संधी किंवा असं झालं तर हे आमच्यासारखे जे नवीन मंडळी आम्हाला बोलता येत नाही किंवा काही हे तुमच्याजवळ बसून तुम्ही आमचे समीक्षक आहात, आमचं काही चुकलं तर तुम्ही आम्हाला सांगा आणि माझ्याकडून काही कार्यक्रमात आयोजन करताना काही चूक झाली असेल तर तुम्ही मोठ्या मनाने मला माफ करा आणि एवढं बोलून तुम्हाला